विविध प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी वीज कामगारांनी आज पुण्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या महात्मा सोसायटीतील घरासमोर निदर्शने केली। आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी गेले अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहोत, मात्र शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे येत्या 24 ऑगस्टपासून नागपूर येथे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे। राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या वीज कंत्राटी कामगारांच्या हितार्थ महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ, संलग्न भारतीय मजदूर संघ ही संघटना प्रयत्नशील आहे। या कामगारांना कंत्राटदार आणि वीज कंपनी प्रशासनाकडून सातत्याने भेडसावत असलेल्या समस्यांचे निराकरण करून कंत्राटी कामगार पद्धत कायमस्वरूपी बंद करून पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असतानाच्या शासन मान्यताप्राप्त रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे त्या काळात कंत्राटदार विरहित रोजगार दिला जात होता, त्याच पद्धतीने आज रोजी महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीत वर्षानुवर्षे नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेल्या वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदार मुक्त वयाच्या 60 वर्षापर्यंत शाश्वत रोजगार देण्यात येऊन त्यांना वीज कंपनीच्या रिक्त पदांवर सेवेत सामावून घ्यावे किंवा हरियाणा राज्यात जसे हरियाणा कौशल्य विकास निगमची स्थापना करून त्या राज्यातील वीज कंत्राटी कामगारांना ज्या प्रकारे कंत्राटदारांच्या विळख्यातून मुक्त करून कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार देण्यात आला, त्याचप्रमाणे अशा प्रकारची योजनाही महाराष्ट्रातील वीज उद्योगात सुरू करावी ही संघटनेची अनेक वर्षापासूनची मागणी केवळ धोरणात्मक निर्णयाची बाब म्हणून शासन दरबारी प्रलंबित आहे। या मागणीबाबत ऊर्जा मंत्री यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी धोरणात्मक निर्णय घेऊन कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास 24 ऑगस्ट 2024 रोजी नागपूर येथील रेशीमबाग मैदान येथे तिन्ही वीज कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगार सकाळी 10 वाजता एकत्र येऊन पायी मोर्चाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत। आज या ठिकाणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या महावितरण, महापारेषण आणि अन्य या ठिकाणी काम करणाऱ्या 42,000 कंत्राटी कामगार महाराष्ट्रातल्या जे कायम काम आहे त्या रिक्त जागांवर गेले वर्षानुवर्ष काम करत आहेत। या कंत्राटी कामगारांना ज्या रिक्त जागा महामंडळामध्ये आहेत त्या रिक्त जागांवर या ठिकाणी कायमस्वरूपी सामावून घ्यावं अशा प्रकारची आमची मागणी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आम्ही केलेली आहे। आणि त्या मागणीसाठी आज या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जे काही आम्ही साखळी आंदोलन, वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे आंदोलन केलेले होते, त्या आंदोलनामध्ये सुरुवातीला आम्ही सर्व आमदार, खासदार यांना निवेदन दिलेली आहेत। मागच्या टप्प्यामध्ये आम्ही या ठिकाणी कामगार जे आहे ते 6 दिवसाचं साखळी उपोषण या ठिकाणी केलेलं आहे। आणि आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। आणि या सरकारला, हे सरकार झोपलेलं सरकार आहे आणि या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी आज या ठिकाणी प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर या ठिकाणी आम्ही आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे। आमची प्रमुख मागणी जी आहे, आम्हाला अत्यल्प वेतन या ठिकाणी दिलं जातं, कमी वेतनामध्ये आम्हाला काम करून घेतलं जातं, तर आमच्या सर्व कामगारांना कायम करावं आणि या सर्व कामगारांना अन्य कामगारांप्रमाणे वेतन द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। पुढचं नियोजन आमचं असं आहे, आज जर या सगळ्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर 24 तारखेला नागपूर या ठिकाणी आमच्या ऊर्जा विभागाचे मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर महाराष्ट्रातल्या 42,000 कंत्राटी कामगार हा त्या ठिकाणी बेमुदत हे उपोषणाला बसणार आहे। आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, कारण आजपर्यंत अनेक वेळा आश्वासने दिली, सरकार आश्वासन देत आहे पण प्रशासन त्या आश्वासनाची अंमलबजावणी करत नाही। आणि म्हणून जोपर्यंत आमची मागणी लेखी स्वरूपामध्ये ऊर्जा मंत्री आम्हाला देणार नाही तोपर्यंत 24 तारखेपासून जे आमचं आंदोलन आहे, बेमुदत उपोषण आहे, ते आम्ही मागे घेणार नाही। 24 तारखेला या ठिकाणी 24 ऑगस्टला ऊर्जा मंत्र्यांच्या घरासमोर आम्ही महाराष्ट्रातला कंत्राटी कामगार हा त्या ठिकाणी उपोषण करणार आहे।